राजधानी दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे आणि अर्थातच संमेलन म्हटलं की इथे अनेक कवी आपल्या कविता सादर करत असतात। मात्र असे अनेक प्रतिभावान कवी असतात ज्यांना संधी मिळत नाही। माझ्यासोबत चित्रकलेचे शिक्षक गोपाळ वाकोडे आहेत, ते बुलढाण्यातून आहेत, विदर्भातून, आणि त्यांची एक कविता खूपच गाजलेली आहे, ते खास आपण ऐकूयात। सर, ही कविता तुम्ही आपल्या बोलीभाषेत, वऱ्हाडी बोलीभाषेतच म्हणता आणि त्यामध्ये तो गोडवा आहे। आधी सांगाल की काय मराठीचा गोडवा तुम्हाला वाटतो, खास करून आपल्या तुमच्या वैदर्भी भाषेत? सर, ज्या मायबोली भाषेमध्ये वाढलो ती भाषा कुठेही गेलो तरी ती भाषा जात नाही, तीच राहते। आणि मी कितीही शुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला तरी त्यामध्ये माझी वऱ्हाडी येईलच। येईल आणि त्याचा अभिमानच आहे। अर्थात आपण कविता ऐकूया, तुमची माय कविता सादर करा। पराटीच्या वावरात माई माय, पराटीच्या वावरात माई माय, कापूस एचते, कापूस एचते, साऱ्या बाया मंदी कशी बापा शोभून दिसते, शोभून दिसते, पराटीच्या वावरात माई माय, एक एक दाना फिरून फिरून आणते, एक एक दाना फिरून फिरून आणते, एक एक दाना फिरून फिरून आणते, मोठ्या आनंदान माया बापा तोंडात घालते, तोंडात घालते, पराटीच्या वावरात माई माय, कापूस एचते, कापूस एचते, माया मायचं सार आयुष्य कष्टात गेलं, माया मायचं सार आयुष्य कष्टात गेलं, माया मायचं सार आयुष्य कष्टात गेलं, एक दिवस तिले नाही बापा सुख भेटल, सुख भेटल, पराटीच्या वावरात माई माय, कापूस एचते, कापूस एचते, माई माय माया जीवाची किती काळजी करते, माई माय माया जीवाची किती काळजी करते, माई माय माया जीवाची किती काळजी करते, म्हातारपणाच्या सुखाचं मायात बापा सपन पायते, सपन पायते, पराटीच्या वावरात माई माय, कापूस एचते, कापूस एचते, कापूस एचते। अतिशय सामान्य गरीब शेतकरी कुटुंबातली आई प्रचंड कष्ट करते आणि आपल्या मुलांमध्ये तिच्या म्हातारपणातलं स्वप्न बघते की आपला मुलगा शिकून मोठा होईल। मात्र या मुलाला देखील त्या आईचा कष्टाचं जाण असली पाहिजे, अशा आशयाची ही कविता आहे आणि त्यांनी ही आपल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी सादर केली, हे खूप महत्त्वाचं आहे। पुढे जर्नलिस्ट गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली।